काय पॉडकास्ट काय काय आयडिया नाही सर. आलीस का हाय हाय हाय. आज पण लेट आज पण लेट नेहमी सारखं. 50 रुपये काटोयस 50 रुपये ओव्हर काटो ऍक्टिंग का. पहली बार लेट हुआ. बरं आता एक महत्वाची गोष्ट तुम्ही जा मी थोडं मागे बसतो मला जरा भीती बट वाटते सर आयडिया नाही ना. कोण आहे मला भीती वाटते जरा. पॉडकास्ट कोण घेणार आहे. कोण घेत पुणेकर घेतोय पॉडकास्ट Oh my god. मी तर पण मुंबईचा आहे त्याच्या सर. against मला पुणेकरच स्पेशल आहे. काहीतरी ट्रीटमेंट असेल. हॅलो हॅलो हाय हाय हाय. Hello, hello. Hi, Yeah, Kaustubh. Finally. Hello. Chala. Yes, let's go upstairs. Yep, Yes. पुढे जा तू तुम्ही पुढे जा Welcome to Hi. काय बोलतायचं कास्टिंग टेबल. हा आपला एक स्पेशल पॉडकास्ट एपिसोड आहे फॉर प्रमोटिंग द फिल्म विजय. तर आपल्याबरोबर आहेत गुरुनाथ सर, आपल्याबरोबर आहे निशिगंधा कुंठे, आपल्याबरोबर आहे कौस्तुभ, आपल्याबरोबर आहे प्रथमेश. तर जरा आमच्या व्ह्युअर्ससाठी मूवीचं नाव विजयम काय आणि हा मूवी हिंदीत काय हे जरा तुम्ही सांगाल, म्हणजे मग आपण बाकीच्या प्रश्नांकडे येऊ. ओके सो विचॅम हा संस्कृत वर्ड आहे हा. ह्याचा अर्थ होतो डीप इन्व्हेस्टिगेशन ओके. आणि ही फिल्म आहे रिगार्डिंग इन्व्हेस्टिगेशन आणि ही खूप सिरियस क्राईम ड्रामा इन्व्हेस्टिगेशन फिल्म आहे. आणि आपल्याला तर माहिती आहे की ऑडियन्स काय डिमांड करतो आणि कुठे रीच होतो त्याप्रमाणे आपण कॉन्टेंट बनवत असतो. सो जो कॉन्टेंट आपल्याला डिलिव्हर करायचा होता त्यासाठी टार्गेटेड ऑडियन्स हिंदीमध्ये आपला जास्त होता. हा मेन सांगायचा फॅक्टर कॅमेरा समोरचा. पण ऑफ कॅमेराचा खरा फॅक्टर असा असतो की प्रोड्युसर इन्व्हेस्टमेंट करतो बरोबर आणि त्याला रिटर्न्स लागतात. त्याशिवाय इंडस्ट्री सर्व्हाइव्ह नाही करू शकत. करेक्ट. सो ते रिटर्न्स येण्याचे जास्तीत जास्त ऑप्शन आम्हाला हिंदीमध्ये मिळतात म्हणून आम्ही हिंदी प्रेफर करतो करायला. ओके. मराठीमध्ये आता सध्या तरी डिक्लाइनिंग फेज चालू आहे त्यामुळे बरोबर. ती रिस्क आम्ही आमच्या ऐन तारुण्यात नाही घेऊ शकत बरं. म्हणून आम्ही ती हिंदीमध्ये केली. दिस इज द ऑफ कॅमेरा आन्सर. आणि हे ओटीटीवर म्हणजे कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे आणि ओके ही आता 4 OTT प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे. हंगामा प्लेवर अवेलेबल आहे, एअरटेल एक्स्ट्रीम, टाटा प्ले बिंज आणि वॉचो या 4 प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे. ओके. आणि अजून 1 ते 2 महिन्यामध्ये इतर प्लॅटफॉर्मला पण ती स्ट्रीम व्हायला सुरुवात होईल. अमेझिंग अमेझिंग. तर काय कसा अनुभव होता सगळ्यांचा? सर कौस्तुभ सर एक्सपिरियन्स खूप चांगला होता हा. कारण माझं फर्स्ट टाइम होतं आणि हा. मला याचं काहीच बॅकग्राऊंड नव्हतं. फर्स्ट हा. कधीच मी असं ऍक्टिंग केली नाही, हा. कधीच काय केलं नाही. दिस वॉज माय फर्स्ट टाइम. फर्स्ट फर्स्ट याच्यासाठी मी खूप ट्रेनिंग करून घ्यायचं. थोडंफार ते मुंबईची ऍक्सेंट असल्यामुळे ना सर ते वर्ड पण तसे हो, पण हा. प्रोनाऊन्सिएशन तसं होतं. तर कौस्तुभ तुला हा क्राईम सस्पेन्स सॉल्व्ह करायला किती वेळ लागली पिक्चर मध्ये? मूवी मध्ये ऍक्च्युली 3 दिवसात मी सॉल्व्ह करतोय केस. बट ऍक्च्युअल स्टोरी मध्ये पण त्यांनी 3 दिवसातच सॉल्व्ह केलेली. आणि तो जो Okay. कॉप दाखवलेला ना तो असाच थोडा सायको, म्हणजे फॅमिली डिस्टर्ब आहे त्याची, जॉबला पण तोच असा फोकस्ड नाही. बट कामात जेव्हा त्याचं कामाच्या याच्यात येतं ना देन इज व्हेरी मच फोकस्ड. सगळं त्याचं म्हणजे पर्टिक्युलर असतं सगळं. आणि तो म्हणजे कसा आहे कॉप की तो खूप टाइम घेतो. ही इज व्हेरी काम, म्हणजे इंटरनली इज व्हेरी काम. तसा खूप अग्रेसिव्ह येतो बट ही इज व्हेरी काम व्हेन इट कम्स टू हिज वर्क. म्हणजे तो आधी विचार करून मग हो, तो पूर्ण विचार करतो. का आधी ऍक्शन करतो मग विचार करतो? नाही, तो पूर्ण स्टडी करतो कसं आहे काय आहे. जिथे त्याला असं वाटतं की इथे गरज आहे अग्रेशन दाखवायची मग तिथे तो दाखवतोच अग्रेशन. ओके. बट तुझे काय केस चांगले आहेत म्हणून तुला केस सोडता लवकर काय झालं का काय असं काय होतं त्याच्यामध्ये? केस मागे घे. असं यायचं का डायरेक्ट तुझ्याकडनं? नाही आता सुचलं मला, म्हणलं एक फिल्म करावी पुढची. 2 वकिलांमध्ये भांडणं लावूयात. फिल्मचं नाव केस मागे घे ठेवूयात. तर तू SI कुलकर्णीचा जॉब प्ले करतेस बरोबर. तर हे जेव्हा तुला हा रोल नरेट झाला तर तुला एक असं अंडरस्टँडिंग होती की पोलिसांच्या रँक मध्ये की म्हणजे जो सरांचा रँक, तुझा रँक आहे काय ऍज अ विक्रम ओझा, ऍज अ क्राईम ब्रांच ऑफिसर, स्पेशल क्राईम ब्रांच आणि SI होते आणि तू पण SI. मग तुमच्यामध्ये असं कधी झालं का रे की अरे हा माझा रोल खातोय, तू ही माझी रोल खाते, असं कधी वाटलं तुम्हाला? नाही, बोलताना आम्ही
खूप कम्फर्टेबल होतो आणि असं कधीच वाटलं नाही की कोणी कोणाचा रोल खात वगैरे. कारण का सरांनी एवढं नीट कॅरेक्टर डिझाईन करून आधीच दिलंय की आम्ही कधी ओव्हरलॅप एकमेकांना करतच नव्हतो. जेवढं कॅरेक्टर आहे त्यात एनहान्स करून पण सगळ्यांचे कॅरेक्टर्स खूप छान इमर्ज झालेले आहेत. आणि SI प्रीती कुलकर्णी म्हणजे ती फ्रेशर आहे, कोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये ती न्यू जॉईन झालेली आहे आणि शिष्ट आहे आणि अभ्यास खूप अभ्यास म्हणजे त्यांचं कॅरेक्टर असं डिझाईन केलेलं की कुलकर्णी ही खूप स्टडी करणारी व्यक्ती, खूप स्टडी करणारी. शुक्ल जे आहेत ते आपल्या ऑफिसर सोबत लॉयल आहे. माझा जो कोणी असेल ना, सर तुम्ही म्हणले गोळी मारायची, मी याला गोळी मारायची. शिंदे जो आहे तो, सर मी हे माझ्यासाठी रोजचं काम आहे, तुम्ही सांगा फक्त काय करायचं. त्यामुळे होतं काही वेगळ्या शेड सगळ्यांच्या दिसून येतात. त्यामुळे ओव्हरलॅपिंग कुठे होत नाही कॅरेक्टर्स मध्ये बिलकुल सुद्धा. ओके, प्रथमेश तुझा एक्सपिरियन्स कसा होता याच्यामध्ये? कारण का काय की एवढे आपले टॅलेंटेड शर्लॉक होम्स सर जे आहेत, जे सॉल्व्ह करतायत केस, त्याच्यामध्ये तुला असं कधी वाटलं की यार सर हे माझ्या इनपुटमुळे झाली ना केस सॉल्व्ह वगैरे, असं कधी काय झालं? असं बऱ्याच वेळा झालं. तसं स्क्रिप्ट बघितली आपण तर मॅक्झिमम क्लूज जेव्हा येतात स्क्रिप्टमध्ये किंवा फिल्ममध्ये ते शुक्ला थ्रू बरेच आलेले आहेत. आणि विचयम हे काय आहे जर तुम्हाला समजायचं असेल तर शुक्ला हा एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे फिल्म मध्ये. ओके, तोच एक्सप्लेन करतो. तर पण विचारणारी मी असते. हेच कधी एसआय प्रीती कधी जम्प इन करतात या आन्सरला, मी तेच विचार करत. प्लीज कंटिन्यू. यु नो व्हॉट, मी फोन शोधत असते आणि सडनली जेव्हा केस सॉल्व्ह होते त्याच्यानंतर वी आर बॅक टू आवर झोन आणि फोन शोधता शोधता मला बुक दिसते, सरांची डायरी दिसते. मी बघते त्या डायरीचं टायटल आहे, बुकचं टायटल आहे विचयम. मी शुक्लाला विचारते की ये शुक्ला जी विचयम का मतलब क्या है? देन ही एक्सप्लेन्स. अच्छा, जेव्हा सगळं शूट वगैरे होत होती काय चॅलेंजेस यायचे काय? म्हणजे एखाद्या जसं मॅडम लेट यायच्या किंवा सर खूपच लवकर यायचे किंवा तू यायचा नाही यायचा, असं कधी काय झालं? असं काही गोष्टी सर लवकर म्हणजे सर सगळ्यांच्या आधी टू व्हीलरवर सगळ्यांची कार घेऊन. आमचा डीओपी ऍक्च्युली साऊथ इंडियन होता, सो त्याचं इंग्लिश म्हणजे सबटायटल लावलेलं मराठी आहे बरोबर. सो तो एकतर काय बोलायचं बऱ्याच लोकांना समजत नव्हतं आणि त्याच्याकडे कार, त्याच्यासोबत 4 जण. आणि सगळ्यात आधी सेटवर सकाळी मी 7 ला आणि हे मला फोन करणार, सर आम्ही आलोय. अरे म्हटलं तुमच्या आधी मी आलोय, नाश्ता करून झालाय माझा, कधी कधी शूट सुरू करायचंय. आणि मेकअपला प्रचंड वेळ लागतो फिल्मला. माझ्यासाठी सगळ्यात इरिटेटिंग गोष्ट लाईट्स लावणे आणि मेकअप करणे. बरोबर, इतका कंटाळा येतो मला की मूव दिस साइड दॅट साइड. अरे म्हणलं ह्याच्या पलीकडे पण दुनिया आहे काहीतरी, आवरा तुम्ही पटकन. आणि ह्यांची प्रॅक्टिस म्हणजे ह्यांना जर विचारलं सेटवर की का करतो असं हा विक्रम, तुम्ही सांगितलं सर म्हणून. अरे म्हणलं असं उत्तर नसतं, असं उत्तर नसतं म्हणतात ना जे ऍक्टर्स आय एम डायरेक्टर्स म्हणजे काय की डायरेक्टर सगळं स्पून फीड करून देतो का काय असतं का? कारण डायरेक्टरला आय फील थोडं जास्त नॉलेज असतं, त्याच्या डोक्यात ती स्टोरी थोडी क्लिअर असते, त्याला जे पाहिजे असतं ना मग तो आपल्याकडून एक्सपेक्ट करू शकतो. तसं नाही, पण मी एक्सपेक्ट का करतो, तुला काय वाटतं ह्या व्यक्तीचं एज्युकेशन काय असेल? म्हणजे आता मला वाटतंय BA किंवा इंजिनिअरिंग असं वाटतं मला. हा व्यक्ती हायकोर्टामध्ये क्रिमिनल लॉयर आहे. इंजिनिअरिंग चांगलं म्हणलंय बरोबर. आता क्राईम एक्सप्लेन करणे हे माझं जास्त काम आहे का ह्याचं जास्त? आय एम अ साऊंड इंजिनियर, मी शास्त्रीय संगीतवाला माणूस आहे, मी काय सांगणार आहे? थोडा रिसर्च तर पाहिजे ना. पण जर सर तुम्ही त्यांना स्क्रिप्ट दिली असती तर ते मगाशी आपण डिस्कस करत होते म्हणजे सरांनी स्क्रिप्टच दिली नाही, सगळे इम्प्रोव्हाइज केले. नाही असं काही नाही, स्क्रिप्ट सगळ्यांना होती. असं काही नाही, हो असं काही नाही झालेलं. भीती काय की असं वकील जर हायकोर्टात उभा राहिला, त्याला माहितीच नाही की स्क्रिप्ट काय आपली, तिथे पण स्क्रिप्टच लागते. थोडं प्रिपरेशन तर तो स्वतःच्याच क्लायंटला फाशी देऊन येईल तिथे. कंटाळा आला आता मला. पण एक चांगली गोष्ट काय आहे की जेवढं सांगितलं तेवढं डिटेलमध्ये रिसर्च करून मला सेटवर त्रास नाही झाला ऍक्टिंगच्या बाबतीत की अरे नाही तुझे एक्सप्रेशन खराब आहेत, कारण त्यांनी फर्स्ट टाइम काम केलेलं आहे फिल्म मध्ये आणि त्या हिशोबाने त्यांनी तो त्रास नाही दिला मला. कारण त्रास देणारे बाकीचे पण टीम मेंबर्स होतेच माझे. डीओपीस मला म्हणायचं सर
ड्युरेशन इज नॉट इनफ, ड्युरेशन इज नॉट इनफ. म्हणलं सारखं सारखं काय बोलतो, ड्युरेशन इज नॉट इनफ. म्हणलं तुला काय म्हणायचं एक्झॅक्टली. तो म्हणतो सर फिल्म होणार नाही 2 तासाची. म्हणलं का असं वाटतंय. तो म्हणतो आपण खूप दिवस झाले फ्लॅशबॅकच शूट करतोय. म्हणलं बरं बरं ठीक आहे. मग असोसिएट डायरेक्टर आला माझा, योगेश मोठे नाव आहे त्याचं, त्यांनी पण खूप हेल्प केली. म्हणलं सर मला नाही वाटत ड्युरेशन भरेल. म्हणलं लेट्स सी, बघूयात. म्हणलं आपण फिल्म झाली तरी कोणालाच माहित नाही ड्युरेशन. खरंच फिल्म बरोबर 2.25 तासाची झाली, ती कट करावी लागली मला. ओके. कारण मग ह्यांना मी सांगितलं की तुम्ही स्क्रिप्ट सरळ वाचता अशी लिनियर फॉर्मॅटमध्ये, पण फिल्म्स लिनियर फॉर्मॅटमध्ये नसतात, त्या नॉन लिनियर फॉर्मॅटमध्ये असतात. तुम्ही त्या सीनचं ड्युरेशन आत्ता कॅल्क्युलेट केलंय, फिल्म मध्ये तो मागचं सांगतोय, तुम्ही ते कॅल्क्युलेटच नाही केलं ड्युरेशन. बरोबर. सो ते समजायला त्यामुळे अवघड जाते की नॉन लिनियर फिल्म ही ऍक्टर लोकांना लवकर समजत नाही. त्यामुळे त्यांना मे बी कन्फ्युजन होत असेल सेटवर की मी नक्की काय करतोय. ओके. की त्याला म्हणलं की तू बेसिन मध्ये वाकून बघ, इथे काहीतरी पडलेलं आहे, त्यालाच माहित नाही का वाकून बघतोय मी. सो तेवढी एक मजा आली आम्हाला सगळ्यांना शूट करत. सर पण तुम्ही फर्स्ट टाइम का काम केलं, म्हणजे असं काय, किंवा निशिगंधा एवढी एक्सपिरियन्स ऍक्ट्रेस आहे आपल्याकडे, मग सरांना कसं काय आपल्याला चान्स मिळाला का, असं नाही वाटलं की फिमेल लीड कास्ट करावी. माझ्यासारखा दिसतो ना. मी तेच विचारलं होतं, तुम्ही एवढे डॅशिंग दिसतात, तुम्ही काय एखादा सीन केलाय कॅमेरा छोटासा. मला काय, माझा सगळा कॉन्फिडन्स ऑफ कॅमेराच आहे. अच्छा. कॅमेरा समोर आला की तो, आणि थोडंसं नागराज मंडोळे सारखं थोडासा एखादा डान्स बिन्स किंवा नाही. म्हणजे मला पर्सनली खरंच तो प्रकार आवडत नाही. कारण तुमची एक इमेज असते कुठल्याही ठिकाणी, आणि तुम्ही ज्या लेवलचं कॉन्टेंट बनवताय त्याच्यात तुमचं ह्युमर दिसतो, नॉलेज दिसतं. सो तुम्ही ती मेंटेन केली पाहिजे. ओके. तर निशिगंधा, तू इंस्टाग्रामवर छान ब्लॉगर आहेस, तुझं प्रोफाईल पण छान आहे, आणि लाईफस्टाईल तू कॅरी करतेस इन द रूल. तर असं कधी वाटलंच का तुला की अरे ह्यांना की सॉल्व्ह करू दे, आपण मस्त जाऊन स्पा मध्ये किंवा असं चिल करू वगैरे, असं कधी काय वाटायचं तुला? ऑफ स्क्रीन म्हणताय का ऑन स्क्रीन? ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन मध्ये पण, किंवा त्या रोल मध्ये कॅरेक्टर मध्ये आला की अरे यार ठीक आहे मला कळतंय होतंय यांच्याकडनं, तर असं कधी काय झालं तुला? नाही, असं कधी नाही झालं. कारण का आम्ही ऑलरेडी चिल असतो. मी माझा क्राफ्ट खूप एन्जॉय करते, आणि एवढं छान कॅरेक्टर होतं तर मला असं कधी वाटलं नाही की टाइम वेस्ट. मला अजिबात, कारण आमचं मी म्हटलं ना कट झालंय का आमची, एकदाच वाटलं असेल असा इमिजिएटली फोन, हा फ्रेम सेट झालेली आहे, फ्रेम निशी, हा अगं फ्रेम सेट झाली, हा सॉरी. कसं तुम्हाला बोर कसं होईल सेट? एक्झॅक्टली. टाइमपासला स्टोरीज टाकत बसलंय, तिकडे शूट चालू झाली, बीटीएस. मग असं राग येत असेल ना की येतो राग. शिव्या वापरल्यात, मी ट्रेलर बघितलंय, चांगल्या शिव्या वापरल्यात आपण सगळं. तर मग मी देतो. तेव्हा काय झालं मग? असं ऍक्च्युली मी काय केलेलं त्यावेळेस, वायफाय कनेक्टिव्हिटी होती आमच्याकडे, त्यामुळे मला लांब दूर बसता यायचं. असं तिकडून शिव्या दिल्यावर कळत नाही, पण मी द्यायचो मनसोक्त. म्हणजे मला ऑफस्क्रीन शिव्या दिल्या होत्या सगळ्यांनाच देतो. त्या कॅरेक्टरला असतात, म्हणजे सरकना पुढे नाही का, आपल्याला कळलं काहीच नाही कॅरेक्टरला डेव्हलपमेंटला. मला असं कधी वाटलं नाही की असा जर प्लॉट ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये, की क्राईम मध्ये एक प्लॉट ट्विस्ट असतो, त्याच्यामध्ये असा एक प्लॉट ट्विस्ट टाकायचा की आपले लीड कॅरेक्टरच कन्फ्युज होऊन जायला पाहिजे, की साधारण एखादं एलियनच आला मध्ये वगैरे असं काहीतरी. आम्ही शूट कम्प्लीट झालं होतं. सकाळी उठले हे दोघे जण, ह्यांना म्हणलं एक सीन दिलाय मी, चला टपरीवर जाऊन शूट करू. तो सीन फिल्म मध्येच नव्हता. ओके. असंच. आणि आम्ही टपरीवर गेलो, शूट केला फिल्म. त्या सीनचा पर्टिक्युलर यूज काय की हिचे कॅरेक्टर पूर्ण आहे ना असं खूप शिस्तबद्ध दिसते. मी तर म्हणजे काय, मग ह्यांनी काय केलं, बॅक बिचिंग केलं त्या टपरीवर, आणि खूप म्हणजे विचित्र, म्हणजे फालतूच सीन होता तो. चहामध्ये माशी पडलेली असते, तर हा म्हणतो की अरे यार शिंदे ये देख मक्खी पडी आहे, म्हणतो रुको सर पोच के देता हो. त्यांनी चहातून माशी काढून चहा द्यायचं तर माशी पुसून दिलं त्याला. हा म्हणतो मक्खियों का बुंड साफ करने से अच्छा है कि काम पे ध्यान देता. तो म्हणतो सर क्या मजाक कर रहे हो, मैंने ऊपर से पोछी नीचे से नहीं पोछी. तो विनोदी तयार झाला ऑलरेडी. सो तो सीन ऍक्च्युली नव्हताच, तो लिटरली बॅक बिचिंग साठीच तो सीन लिहिला गेला आणि केला. आणि त्यांना पण माहित नाही. आफ्टर पॅकअप आम्हाला सांगण्यात आलं की आता शूट करायचं जाऊ. आम्ही मस्त झोपलोय, सकाळी निवांत, आंघोळ नाही काही नाही, आम्ही रेडी झालो. मेकअप आर्टिस्ट नव्हता त्या दिवशी, आम्ही स्वतःच मेकअप केला आणि सेटवरती गेलो.
ओके. आणि मग तो असा एन्जॉय करता करता Enjoy शूट करता केला. करता आणि त्यात मला डिफेम केलं. येतो चुगली करती, डेफिनेटली. येतो चुगली करती. आणि हा सीन स्क्रिप्ट मध्ये नव्हता त्यामुळे हिला माहितीच हा. नव्हता. हो मी तिला बघते मूवी म्हणलं हे काय माझ्या मनात त्याच्यात. But cute. पण प्रदेश तुला असं कधी वाटलं नाही की सगळ्या मेन लीडचं आणि SI प्रियाचं सगळं भार तुझ्याच खरं शोल्डरवर होतं की मेन तूच त्यांना डायरेक्ट करतो असं कधी वाटलं नाही तुला? वाटलं तसं बऱ्याच वेळा, कारण एव्हिडन्सेस मीच कलेक्ट करत होतो. आणि काय संबंध? हे हे तर लेटेस्ट न्यूज आहे. नाही फॉरेन्सिक रिपोर्ट शुक्ला आणतो हा. आणि बरेचसे क्लूज शुक्लाच देतो. पण ते दार वगैरे तोडलंच का ते? देतो म्हणजे आणून देतो फक्त. सर ये लॅब रिपोर्ट देतो म्हणजे स्वतः थोडीच करतो. आपण तेच झालं ना म्हणजे. नाही 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 तो फरक आहे. प्रीती एवढी पळते यार, एवढे कष्ट करून, तिचं काय बॅलन्स? प्रीती क्रिमिनलच्या मागे पळत होतीस का काय? नाही, प्रीती पळाली. प्रीती सगळ्यांच्या मागे पळते. मेकअप आर्टिस्ट कुठे का त्यांच्या मागे पळत? मला फोन आमचा एक सीन होता, हा. आम्ही बीच वरून पळतोय, हा. क्रिमिनलच्या मागे पळतोय, सगळे पळतात, कॅमेरा लागला, सर म्हणतात ती प्रीती कुठे आहे? फ्रेम मध्ये नाहीये. व्हॉट द फक, मी एकदम एका मिनिटाने मागून पळत पळत स्लो रनर, इतकं स्लो रन तुला करत. सांगितलं की पळायला लागणार आहे फिल्म मध्ये? सांगितलं. हो म्हणजे कॅरेक्टरच जर एसआयचं आहे तर ऑब्व्हियसली यू हॅव टू बी फिट आणि काही ना काहीतरी सीन्स असणार चेजिंग वगैरे. हा. पण ते मी एवढं पळले बापरे. मी माझे छोटे छोटे पाय घेऊन पळते, हे सगळे टॉल लोक पुढे जाऊन गायब. आणि सर एवढे हसर होते माझ्यावर, लोक एवढी हसर होते की मी एकटीच मागून पळत होते. मला स्क्रीनवर काय दिसतं? मला स्क्रीनवर दिसतंय की 3 लोक आले, एक ऑफिसर कुठे गायब आहे. नाही पण येते पळत. मला मग बाजूच्या दाखवलं Officer report to duty. अशी पेंग्विन सारखी पळत होती तिथे. हे काय प्रकारे म्हटलं. मग काय केलं? मग तू इम्प्रोवाइज काय केलं? मग तू सकाळी उठून रोज जॉगिंगला जायची? किंवा काही नाही, असं कमी खाल्लं. काही नाही केलं, काही केलं नाही. कमी खाल्लं. मला येऊन सल्ला दिला चिट करा तर कॅमेरा. कमी खाल्लं बोलतो. काय आणि नंतर सरांना म्हटलं सर प्लीज ते जॉईन करा. तर मग खाण्यावर असं आलं की तुला सांगितलेलं की वेट वाढवायला, हा. आणि मग शेवटच्या दिवशी काहीतरी ऍसिडिटीचा तुझा सीन झालेला. तर तो काय सीन होता? नाही, काय? सर म्हणाले की चेसिंग सिक्वेन्स आहे, तुम्हाला खूप पळायचंय. सो आय म्हटलं की हा फार फार तर किती असेल 500 मीटर 1 हा. किलोमीटर पर्यंत आपण हो, पळू. कॅमेराची कमाल. हा, हा. पण कुलकर्णी इतकी धावली की तिच्यामुळे आम्हाला कमीत कमी 10 किलोमीटर पळायला लागलं. म्हणजे ती चांगलं 4 पळायला पावलं लावलं त्यांना. ती 4च पावलं पळायची आणि ती मागे थांबायची कुठेतरी. टेक झालं ते पळायचं. हो. तुला असं वाटतं की सर कुठेतरी बदला घेत होते की 8-10 किलोमीटर पळायची काहीच गरज नव्हती? घेणारच ना. खरं हो. 2-3 जर मला किलोमीटरमध्ये- मला 15 दिवस त्रास दिला या लोकांनी. एक्झॅक्टली. हे एवढं पळवलं. लिटरली बापरे. समोर सीन चाललाय, यांचं जेवण मागे पॅकिंग फोडून मस्त पापड खातात, रोटी खातात. माणसं बाकीचे पण आहेत, थोडं थांबा, कळ काढा. नाही, आणि मजा चालली होती. मला काय, मी माझ्या सेटवर असं सिरियस वातावरण नसतं बिलकुल बरोबर. सुद्धा. पण मला पण वाटतं ना, अरे तुम्ही विचारा तरी कमीत कमी डिरेक्टरचं काय चाललंय. एक्झॅक्टली. काहीच नाही. नाही ना. मग मी सगळी वसुली करून सगळी वसुली करून घेतली. एक टेक मध्ये झालं होतं. हा. पण म्हणलं पळा. हा, आणि टू व्हीलर आज पळूया. कॅमेरा सेट होता, डीओपी काय माझाच मित्र आहे. म्हणलं सर विल गो, यांना पळवलं चांगलं. मग अशा वेळी जेव्हा मला वाटत असते की नाही आपण बरोबर देतोय हा. आणि पण डायरेक्टर आपल्याबरोबर खेळी करतोय की नाही अरे हा जास्तीच पळवतोय, किंवा नाही का हा सीन 10वा टेक झाला, 50वा टेक झाला, असा कधी कुठला टेक झाला की म्हणजे मॅडमनी जास्त टेक घेतले किंवा सरांनी असं वन शॉट टेक दिला? नाही, टेक हिनी खरंच चांगले दिले. ओके. म्हणजे मला वाटायचं की खूपच सटल होत आहे, एक्सप्रेशन दिसत नाही, पण त्याला कॅमेराचा अंदाज होता. तर कॅमेरात चांगलं दिसत होतं. रिटेक जास्त मला शिंदे नावाचं कॅरेक्टर होतं, त्यांनी रिटेक घेतले, पण ते रिटेक खूप मी एन्जॉय केले. बरोबर. कारण शिवी सुद्धा तो माणूस वेगळ्याच पद्धतीने म्हणलं, सर मराठी शिवी काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? म्हणजे एक सीन होता आमचा. आता एक सिम्पल डायलॉग होता की केस तो जो आहे ज्यांनी केलाय तो गोवा मध्ये आहे, तर एक फक्त त्यांना बोलायचंय की सर केस हुआ है गोवा में. ते मराठी कहा मिला गोवा असं हा म्हणतो, सर कहा पे एटीएम का लोकेशन गोवा. काय भाषा आहे, आणि डबिंग मध्ये ते घाण दिसतं. म्हणलं सर तुम्ही आहे ना गोवा म्हणा, गोवा. मी म्हणलं सर तसं नाही, गोवा गोवा. आता हे मी 2दा का बोललो ध्यानात राहावं म्हणून, तो माणूस ते पण 2दा बोलायचा गोवा गोवा. मग मला आणि हसायला यायचं मला. म्हणजे शिवी पण त्यांना सिंपल सांगितलं, जर तुम्हाला एकच वाक्य देतो, एवढं एवढं बोलायचं. आमचे साहेब खूप मारतात. काय तर पोलीस
बरोबर खूप बेकार बोलतात. हे काहीच नाहीये, काहीच नाहीये. पाय घालायच्या आधी काय ते सांग. आता ह्या मी डिरेक्टर असंच सांगणार ना, बरोबर, हे असंच बोलायची गरज नसते. हे आमचे साहेब मारतात बरं का. अरे म्हणलं ओरड, पोलीस तू रिक्वेस्ट करतो. हो, पण त्यांनी मजा आणली खरंच, म्हणजे बेस्ट माणूस होता तो. फन एलिमेंट म्हणजे शिंदे होता. ओके, तुझा सगळ्यात भारी सीन कुठला होता त्याच्यामध्ये? तुला वाटलं की यार नाही, ऍज अ ऍक्टर म्हणजे आज बहुतेक आय एम देअर कदाचित, की मला वाटते की हा मी मस्त केलं. एक सीन होता ज्याच्यामध्ये आम्ही चौघे आहोत, म्हणजे मी आहे, शिंदे, शुक्ला आणि कुलकर्णी, आम्ही चौघे आहोत आणि आम्हाला कळतं की तो गोवामध्ये आहे. म्हणजे त्याची लोकेशन झाली की तो गोव्यामध्ये, आणि तो एक सीन आहे ज्याच्यामध्ये इट्स लाईक वन टेक, मी चौघांना डायलॉग बोलतोय. तो सीन दिल्यानंतर मला असं थोडं वाटलं की ओके काहीतरी केलंय. येस, डेफिनेटली चांगला. कारण तो अनकट सीन करणं खूप अवघड असतं. बरोबर, कारण सगळ्यांचे टेम्पो एका लेवलला यावे लागतात. थोडं चालायचंच 19-20, ते आता बोललो नाही मी त्यांना, पण ठीक आहे, डबिंग मध्ये कव्हर केलेले आम्ही. तर मग एखादा आयटम नंबर वगैरे आहे मूवी मध्ये काय बघायला? नाही, आम्ही ते नंतर क्राईम मूवी आहे तर काय काय आजकाल, कारण का कसं की एवढे मोठे मोठे ऍक्ट्रेसेस करतात. नाही, मी फर्स्ट डेला सांगितलेलं आयटम वगैरे सगळं शूट झाल्यावर आहे मूवीमध्ये. नाही, ज्याने त्याने आपापली, त्याचा काय संबंध अजिबात नाही. कोणाला असं कधी वाटलं का की जेव्हा आपण करतोय केस सॉल्व्ह करतोय किंवा शूटिंग करतोय, तेव्हा असं काय वाटलं का की तुमच्या वेळी जर तुम्ही हा पिक्चर बनवला असता तर काय रोल जास्त असता किंवा कुठला रोल कमी असता, असं म्हणजे थोडक्यात तुम्ही फिल्म कशी खराब केली असते असा प्रश्न बोला आता. नाही, आय थिंक जसं सरांनी मॅनेज केलेलं ना, आय थिंक इट वॉज परफेक्ट. कारण सगळ्यांना त्यांचा रोल एकदम परफेक्ट समजलेला, कारण सरांनी तसं आम्हाला पूर्ण हे केलेलं की काहीच करू नका तुम्ही, जास्त असं एफर्ट्स घेऊ नका, सगळं जे येते ते नॅचरली करा. पण त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप हेल्प झाली त्याची. हे फक्त सांगायचं सर आहे, प्रत्येक जण आपापला रोल वाढवायला हा काढून टाका शुक्ला, ह्याला काय घेऊ नका. तेव्हा मला एक प्रश्न विचारायचा आहे. सपोज जर तू इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे मी, आणि हा व्यक्ती क्रिमिनल आहे, तर आवडेल का इन्व्हेस्टिगेशन करायला? कधी त्या बाजूने विचार केलाय का? कारण पॉडकास्ट करणं मला जरा थोडं वन वे वाटतं. म्हणजे तुम्ही प्रश्न विचारायचे, आम्ही उत्तर द्यायचे, पण जेव्हा चॅलेंजिंग वर्ग येतं त्याच्यामध्ये, नाही जर गुन्हेगार ती असेल तर मला नक्कीच आवडेल. प्रश्नच विचारायचे, क्राईम करायचं नाहीये आपल्याला, सॉल्व्ह करायचं. त्यामुळे मी म्हणलं की जर कॅरेक्टर बदललं आय थिंक तर तेवढं मोटिवेशन राहील ना. टीम ऐकताय ना सगळे? हे जर पॉडकास्ट शिवायचा दुसरा बिझनेस आहे हा ध्यानात ठेवा. काय करणार सर, मी प्रश्नच असा विचारला तर प्रथमेश जरी असं जरी म्हणलं असतं की हा आय वुड हॅव कन्सिडर्ड, कारण का कदाचित पळताना मी एखाद्या वेळेस मॅच केलं असतं त्याला पकडणं, पण ह्याला कसं पकडणार? तो फिट आहे, फिट पण आहे बघा. माझी बॉडी म्हणून काही म्हणजे एवढं बॉडी वगैरे, पुण्यात बॉडी आपलं बनियन, त्याला काय नाहीतर तोंड पुणेकरांचं. प्रत्येक वेळेस हत्यारच पाहिजे मारायला असं नाही, आमचे शब्द खूप आहे. ऍब्सोल्युटली. तर निशिगंधा, याच्यामध्ये जेव्हा साधारण आता आपल्याला बोलताना कळलं की तू पण एक शर्लॉक होम्सच होतीस या फिल्म मध्ये, तर जेव्हा क्राईम सीन वगैरे शूट होता तेव्हा त्यासाठी काही तशी वेगळी तयारी केलेलीस की म्हणजे नाही जाऊन क्राईम थ्रिलर्स बघितले आणि त्याच्यावर कशी रिॲक्शन द्यायची, किंवा आपण लहानपणी सीआयडी बघत आलोय तर त्याच्यावरनं काही आपण असं की जाऊन मी तर दार तोडते वगैरे असं काही केलेलीच तयारी? दार तोडते वगैरे ऑब्व्हियसली नाही, बट देन स्क्रिप्ट खूप वेळा वाचलेली, पण तरीही मी फंबल होत होते. एकदाच एक मोठा इश्यू आलेला, खूप मोठा डायलॉग होता, आय थिंक इंडोर सीन होता, तेव्हा मला खूप वैताग आलेला, मला पाठच होत नव्हता. शेवटी मी काय केलं, माझा सीन ह्यांचं चालू आहे, मी इथे वाचते. डिफिकल्ट आहे, म्हणजे आपण जी बोलतो तसं नाहीये कि सस्पेक्ट लिस्ट में जो 5 नंबर का सस्पेक्ट था उसका डीएनए सैंपल का क्या हुआ है, आणि सगळे सायंटिफिक टर्म्स आहेत ना, तुम्हाला तसंच बोलावे लागणार, त्याला काय ऑप्शन नाही. असं नाही काय पार्टी बिटी घेऊन जसं असं उभं राहायचं? हा, पार्टी मी चीट केलं ना, त्यांचा सीन चालू असताना माझ्याकडे फाईल होती, आय वॉज सपोज टू रीड इट फॉर द फ्रेम, बट इथे मी स्क्रिप्ट ठेवली नाही. पण फिल्म कॅमेरा समोर काय होतं, फिल्म कॅमेरा समोर हलकीशी नजर जरी चेंज केली कळतं काहीतरी गडबड आहे म्हणून.
पण एवढं जर पाठ होत नसेल तर मग फिल्म करायचीच. सिंपल आहे. आता एवढे मोठे मोठे डायलॉग दिल्यावर काय करणार? डायलॉग पण द्यायचे, नवीन ऍक्टरचा चान्स पण द्यायचा. सर कसं जगल करायचं तुम्ही? दिवसात किती चहा आणि किती कप लागायचे किंवा किती रम लागायची आफ्टर शूटिंग? नाही, रम वगैरे लागले नाही कधी. आय थिंक चहा सगळे दूरच व्हायचं, अख्खं दूर दूर. हो, म्हणजे आम्हाला धुरातून जायचं. स्मोक मशीनची गरज नाही लागली. स्मोक मशीनची गरज नाही लागली. आणि आमच्याकडे कोडवर्ड होता, कारण काय व्हायचं, बरेचसे रिलेटिव्ह वगैरे पण येतात सेटवर, ओळखीची लोक. मग आम्ही चैतन्य कांडी हा शब्द प्रचलित केला होता, की चैतन्य कांडी. ओके. की आम्हाला कळायचं आता जरा चैतन्य कांडीची गरज आहे आपल्याला. मग ह्यांना कळायचं, मग कोणतरी आपलं एक त्याचा जबाबदारीचा मोठा रोल तो पार पाडायचा. आणि मग वेळ बरोबर सगळेजण एक कोपरा शोधून आपले आपले पीयूसी काढून सगळे आईसबर्ग वालेच होते. पण असं सगळं हे जेव्हा चालू होतं तेव्हा असं कधी वाटलं नाही की यार एक पॉज बटन दाबू आणि सगळ्यांना म्हणू पॅकअप, किंवा आता डोक्याची मंडई करू नका लास्ट डेला? म्हणजे आम्ही गोव्याला जेव्हा शूट करत होतो, गोव्यालाच कधी शूट केलं काय? तुम्हाला गोवा सांगून कोकणात नेलं? नाही, गोव्यालाच. तर गडबड काय झालेली की सन जो असतो ना, म्हणजे दुपारी 3 नंतर जेव्हा तो येतो ना, ती स्लाइड कामाला येते शूटसाठी. आणि यांचे डायलॉगच पाठ नाही. आणि हा सीन इतका मोठा आहे की तो अख्खा क्राईम एक्सप्लेन करतोय कसा घडला स्टार्ट टू एंड. ह्याचे डायलॉगच पाठ नाही, हिचे 2 डायलॉग त्याच्यात पण ही फंबल मारते. अरे म्हणले कसं होणार बरं, पोझिशन कळत नाहीये त्यांना, कुठं थांबायचंय, कसं थांबायचंय. त्या क्रिमिनलला पकडले यांनी, मान पकडायला सांगितले, त्याच्या कानात बोटा घालतायत. अरे म्हणलं हा काय प्रकार चाललाय तुमचा? म्हणलं हे असे फिल्म करणार आणि एंड फिल्मचा म्हणलं तुम्ही सगळं खराब करून टाकाल. मग त्या दिवशी मी खूप चिडलो पहिलं, आणि खरंच त्या दिवशीच पाहिलं असेल मी मला चिडलेलं. मी खूप साध्या सौम्य शब्द, कोथरूडच्या शब्दांमध्ये जेवण करताना सगळ्यांना प्रचंड बडबड केली. तुम्ही का आलाय तिथं? तुमच्या आयुष्याचं ध्येय काय? जेवायला आले? साधी भाषा होती पण लागणारी होती. त्या दिवशी मात्र राग पाहिला. पण दुसऱ्या दिवशी त्याचा फायदा झाला, सगळेजण पाठ करून आले होते. जरा जास्तच पाठ केलं होतं, पण म्हणजे मला कुठेच रिटेक घ्यावा नाही लागला. आणि कॅमेरा काढून घेतला तरी हा माणूस डायलॉग बोलतच होता. त्याला सांगायला लागला, अरे झाला कॅमेरा बंद, चला. हो, मला तो ऐकण्यात आला, कारण शेवटचा जो विचयमचा एक मोनोलॉग माझ्या वाटेला आलाय. म्हणजे जबाबदारीचं काम होतं खूप जास्त, आणि तो ऑलमोस्ट 1 टेकच आम्ही शूट केला. आणि रात्रीच्या वेळी शेवटचा सीन तोच होता जिथे पॅकअप असं सांगितलं होतं. आणि नेक्स्ट डे आम्ही मग परत तो टपरीवाला सीन केला. त्या आदल्या रात्रीच्या सीनला मला एक व्हेरी गुड अशी एक कमेंट आली होती सरांकडनं आणि रायटरकडनं. परफेक्ट अजून पण नाही. आता म्हणू शकतो. आता रेट काय झालं तर काय, कसं रेटिंग झालं ऑन 10 ना? ऍक्टिंग म्हणा सर, मित्री मैत्री वगैरे सगळं सोडून देऊ थोड्या वेळासाठी या पॉडकास्ट साठी. 100 रुपये, 80 रुपये, 70 रुपये, 70 रुपये वारले ऍक्टिंग वाईज. नाही, हे मस्करीचा विषय. काम सगळ्यांनी चांगले केलंय, पण डायरेक्टर कधी सॅटिस्फाय नसतो. त्याला वाटतं की अजून बेटर व्हायला पाहिजे होतं, अजून काहीतरी. ह्यांनी स्वतःहून जर काहीतरी टाकलं असतं तर अजून मजा आली असती. इम्प्रोव्हायझेशनचा काय स्कोप? शून्य. अंडी काही नाही, शून्य इम्प्रोव्हायझेशन. टॉपिक सिरियस होता खूप आपला, त्यामुळे काहीच कसं एक्सप्रेशन मध्ये मी जर म्हणलं राईट भोईवर करा, कमीत कमी लेफ्ट करून पाहिजे होते, ते पण नाही. पण सिरियस टॉपिक मध्ये पण जेव्हा डेड बॉडी बघतीये ना, डेड बॉडीला मी आधीपासूनच ओळखते, तर आमचं वेगळंच हसणं चाललंय. डेड बॉडी हसतीये, सर चिडून बघतायत तरी आम्ही हसतोय. मला सर काम करून यार, आता आमची डेड बॉडी लिटरली झोपून घेते. आणि मध्ये डेड बॉडी श्वास घेतली. म्हणलं अरे यार. श्रुती शेट्टी म्हणून तिने चांगला रोल केला तिचा. पण कसा हा गोंधळ कसा मॅनेज करायचा तुम्ही? कारण काय, तुम्ही डायरेक्शन केलंय, तुम्ही म्युझिक केलेलं आहे, तुम्ही स्टोरी रायटिंग पण केलेलं आहे याच्यामध्ये, पण हे सगळं मॅनेज करायचं, या मंडळी बरोबर करायचं, गोंधळ कसा मॅनेज करायचा? का गोंधळ व्हायचा नाही? का गोंधळ नेहमीच? गोंधळ तर होतोच, प्रश्नच नाही. एवढं काम करायचं म्हणजे. पण माझी एक सिस्टीम आहे, कारण आपण पुणेकर आहोत, सो आपण प्लॅन सिस्टमॅटिक करतो. म्हणजे आज तू काय करणार असा प्लॅन नसतो आपला. बरोबर. तू 2 तासात काय करणार आहे पुढच्या. सो मला माहिती, मला आता मिसळ खायची आणि दुपारचं मी प्लॅन नाही करत.
मग आता म्युझिक करायचंय त्यावेळेस मी बाकी सगळं ब्लॉक करून टाकतो. माझ्याशी आता कोणी काय डिस्कस करू नका स्टोरी बद्दल वगैरे, मी म्युझिककडे फोकस करतो. म्युझिक कम्प्लीट झालं, ओके आता स्टोरी लाईन, डेफिनेटली स्टोरी लाईन क्रिएट करायची तर मी थोड्या ग्राफिकल वेने डिझाईन करतो. बरोबर. व्हाईट बोर्डवर सगळे डायग्राम वगैरे आखून ती तयार करतो. ती एकदा सॅटिस्फाय झाली की मी नरेट करतो सगळ्या लोकांना, त्याच्यात सजेशन्स वगैरे घेतो. तो एक त्याची चेन ब्लॉक तयार झाला की मग नेक्स्ट स्टेपला जातो. त्यामुळे माझं कन्फ्युजन थोडं कमी होतं, पण माझ्यामुळे ह्यांचं बाकीच्यांचं भरपूर होतं. पण मर्डर मिस्ट्री का, म्हणजे का हे टॉपिक का घेतलं, आणि का आपल्याकडे एवढे चांगले ऍक्टर्स आहेत, एवढी चांगली ऍक्ट्रेस आहे, मग मर्डर मिस्ट्री का? एखादी रोमॅन्टिक किंवा कॉमेडी? रोमॅन्टिक फ्रँकली टू से 2 तास लव्ह स्टोरी बघण्यासाठी एक तर ती लव्ह स्टोरी खूप इंटेलेक्च्युअल लेवलची असावी, बरोबर, किंवा खूपच फडतूस असावी, म्हणजे ज्याला काही सेन्सच नसावा बिलकुल. कारण आपण एक 5 वर्षांचा डेटा जर बघितला ना तर लव्ह स्टोरी ऑलमोस्ट फ्लॉप होतात. ओके. त्याचं काय कारण आहे, म्हणजे करतात सगळे जोशमध्ये. मराठी फिल्म इंडस्ट्रीवाले तर काय, म्हणजे त्यांना आता बाहेर गेले तरी शिवाजीनगरला 4 पोस्टर दिसतील, तू माझी मी तू आम्ही तुझा प्रियकर काय काय, पण चालत नाही फिल्म. त्याचं कारण आहे की लाईफस्टाईल चेंज झालेली आहे, रिलेशनशिपचे काय म्हणतो आपण त्याला, डिमांड चेंज झालेले आहेत. आज रिलेशन एका क्लब मध्ये सुरू होतं 10 मिनिटात, मी तुला पाहिलं, तू मला चांगली वाटली, आपण हे कंटिन्यू करायचं, काही इथून सुरू होतं आणि मे बी ते नेक्स्ट डे पर्यंत संपलेलं पण असतं. बरोबर. सो तिच्या आठवणीत मला प्रेमाची झुळूक जाणवली, पाऊस पडला, आणि मग ते नाही होत आता. पण हे वन साइडेड लव्ह स्टोरीचा रिव्हेंज स्टोरी नाही ना झाली? नाही, तसं काही नाहीये. पण काय होतं की आपण फिल्म का बघतो ही एक सायकोलॉजिकल गोष्ट आहे. 2 गोष्टींसाठी फिल्म पाहिले जातात. एक तर इंटेलेक्च्युअल भूक भागवण्यासाठी फिल्म बघितल्या जातात, जसं आपण सायफाय थ्रिलर वगैरे फिल्म पाहतो, किंवा मग एंटरटेनमेंटसाठी पाहतो. पण डिप्रेशन मध्ये जायला कोणी फिल्म नाही पाहत. बरोबर. आजकालच्या लव्ह स्टोरी डिप्रेशन मध्ये नेतात तुम्हाला. करेक्ट. सॅड एंडिंग. सॅड एंडिंग सॅड होतं, किंवा हॅपी जरी असलं तरी ते आपल्यासोबत नाही घडत. बरोबर. ते कनेक्ट नाही होत आपल्यासोबत. बरोबर. आणि सगळ्या ऑडियन्सचा अप्रोच चेंज झालेला आहे. म्हणजे सिटीतले काही स्पेसिफिक एरियातली लव्ह स्टोरीज वेगळी असतात. बरोबर. ते त्यांची टेंडरवर लव्ह स्टोरी सुरू होती, पण तुम्ही कोथरूडला आले तर त्यांची मी फॉरेनला जाणार आहे, तू पण फॉरेनला जाणार आहे, इथून लव्ह स्टोरी सुरू होती. सो हे चेंज होत राहतं. तुम्ही आकुर्डी पिंपरी चिंचवडला गेले की तू पण माल भर, मी पण माल भरते, तिथून लव्ह स्टोरी सुरू होते. सो हे तुम्ही त्यांना एकत्र एका प्लॅटफॉर्मवर एका स्टोरीत बाइंड नाही करू शकत, म्हणून लव्ह स्टोरी फेल होतात आणि होणार. सो जर लव्ह स्टोरी करायची असेल तर खूप जास्त इंटेलेक्च्युअल लेवलची करा, ज्यात स्पिरिच्युअलिटी असेल. ओके. जे तुम्हाला काहीतरी त्याच्यातून मिनिंग देईल त्यात चालू रिलेशनशिपला, नाही तर करूच नका. सो म्हणून मला तर पर्सनली लव्ह स्टोरी मला आवडत नाही, कारण मला पर्सनली आवडत नाही पाहायला. मी सांगेल तुम्हाला खूप सुंदर लव्ह स्टोरी, पण ती व्हिज्युअली दाखवायला तुम्ही 2 तास नाही बसू शकणार, कारण तुम्ही 10 मिनिटात रील चेंज करता. तुम्ही एवढा रटाळ सीन नाही पाहू शकत. मग मला असं काहीतरी हवं होतं की जे फास्ट आहे आणि जे पटापट मूव्ह होईल पुढे, आणि त्याच्यात इंटेलेक्च्युअल बुक पण फुलफिल होईल, थोडीशी कॉमेडी असेल, एंटरटेनमेंट असेल, आणि होल्डिंग पिरियड असं जास्त असेल. म्हणून आम्ही सस्पेन्स फिल्म चूज केली. क्राईम सस्पेन्स. येस. तर सर, हा मूवी लोकांनी का बघावा, आणि काय याच्याबद्दल टेक बॅक किंवा हा काय इव्हेंट्सवर बेस्ड आहे, जरा आमच्या व्ह्युअर्सना जर तुम्ही सांगाल तर बेस्ट होईल. फिल्म का बघावी म्हणण्यापेक्षा एक एक्सपिरियन्स, की क्राईम इन्व्हेस्टिगेशन कसं करतात आणि त्यासाठीच बघावी. त्याच्यातून काय सोशल मेसेज आहे आणि असं काय फार नाहीये, पण तो जो व्यक्ती जो क्राईम करतोय ते सगळं खरं आहे, ते सगळं खरं घडलेलं आहे. त्यामुळे आपल्याला एक गोष्ट तर 100% समजते की कुठलीही छोटीशी गोष्ट ट्रिगर करते माणसाला क्राईम करण्यासाठी. बरोबर. म्हणजे एक्झाम्पल टेस्ट झालं ना, आता आम्ही खाली गेलेलो, तिथे पोलिसांची व्हॅन उभी होती, तर त्यांना विचारलं काय झालं, ते बोलले मर्डर झाला एक इथे. हो, आता खाली. आपण मर्डरवरच बोलतोय आणि मर्डर झाला. म्हणलं काय विषय काय होता, ते म्हणले तो व्यक्ती होता, त्याला मारलं म्हणे एकाने. मग कारण काय होतं, म्हणलं तो पॉडकास्ट घ्यायचा तो माणूस. बापरे. मला एकदम रिलेव्हंट वाटायला लागलं. नाही म्हणजे रिलेव्हंट होतं. म्हणलं मग त्याला मारलं का, म्हणजे काय नाही, तो पॉडकास्ट घेत होता म्हणे एकाचा, फिल्मच्या टीमचा. आणि डिरेक्टरने विचारलं फिल्म पाहिली का, म्हणलं नाही. मग डिरेक्टरने गळा दाबून मारून टाकलं. डेंजर प्लॉट ट्विस्ट. हा, म्हणजे तुम्ही पाहिली आहे का फिल्म? ट्रेलर बघितलंय सर 3दा.
ट्रेलर 3दा बघितलं. गाडी असेल तर बघितली नाहीये ना. मूवीला 99 रुपीजचं सबस्क्रिप्शन होतं. थोडंसं बजेट जरा आमच्याकडे यायचंय, पण आम्ही डेफिनेटली बघणार आहोत मूवी. ते आम्ही प्रोव्हाइड करू. 99 रुपीज आम्हाला कोणी डोनेट केले, बट आय थिंक सो आपल्या जीवापेक्षा 99 रुपीज जास्त नाही. जास्त कधीही जास्त, कधीही जास्त. कारण व्हॅन अजूनही खाली उभी आहे. एक मर्डर अजूनही होऊ शकतो. नाही, ऑन द सिरियस नोट, हा छान होता. सायकोलॉजिकली खरंच ती जेव्हा घटना घडली ती खूप डेंजरस होती आणि म्हणूनच ते सापडणं अवघड होतं. आणि छोटी गोष्ट म्हणजे की त्या वॉचमॅनला ती मुलगी आवडायची, पण ती त्याच्या आउट ऑफ झोन मध्ये. मग त्यांनी काय केलं की त्याच्या वस्तू चोरायचा तो. ती स्वतः जवळ आहे माझ्या असं वाटतं म्हणून. त्याचा दुपट्टा असेल, छत्री असेल, त्याचा कार वॉश करताना तो छत्री चोरतो त्याची. सो ही चोरी पकडली जाते म्हणून त्याला जॉबवरून काढलं जातं. त्याच्या डोक्यात ते बसलं की मी हिच्यावर एवढं प्रेम करतो आणि हिने मला जॉबवरून काढून टाकलं. चोरी समजते ह्याला छोट्या गोष्टींना. त्याला ते सारखं ते डोक्यात फिरत गेले त्याच्या. आणि तो माणूस लिटरली खरं घडलेली घटना 3 दिवस टेरेसवर वाट बघत होता तिची. माय गॉड. आला तो लपून बसला कोणाला कळू नये म्हणून. 3 दिवस बिना अन्न पाण्याचा वाट बघत बसला की ती येईल. ती बाहेर गेली होती कुठेतरी. मग एक दिवस त्यांनी गाडी येताना पाहिली तिची आणि मग तिच्या फ्लॅट पाशी गेला. तिला बेल वगैरे वाजवली. तिला सांगितलं की मी छत्री नव्हती चोरली तुमची, फक्त की दुपट्टा पण चोरलेला. हे बघा हा मी तुम्हाला द्यायला आलोय, मला माफ करा. आणि तिने तर घेण्यासाठी दरवाजा थोडासा उघडला तर त्याने आतमध्ये. आणि इतका कोल्ड ब्लडेड तो मर्डर होता की आत घुसल्यानंतर त्याने तिला तिचे हातपाय बांधले. तिच्याकडे एटीएम कार्ड होतं, ते एटीएम कार्ड घेतलं. ते त्याच्यातून पैसे कसे काढायचे तिलाच विचारलं. त्याला एटीएम मधून पैसे कसे काढायचे ते पण माहित नव्हतं. त्यानंतर तो उपाशी होता, तहान लागली होती. त्यांनी अंडी उकडायला ठेवली गॅसवर. फ्रीज मधून आईस्क्रीम खाल्ली निवांत एकदम, काही घाई गडबड. सायकोपॅथ प्रॉपर. आणि आत गेल्यानंतर त्यांनी तिला पॉर्न मूवी दाखवली फोनवर. ओके. आणि मग तिच्यावर रेप केला. मग आता ही सांगेल सगळ्यांना म्हणून मर्डर केला तिचा. त्याच छत्रीने मारलं तिला जी चोरलेली होती. ते झाल्यानंतर सुद्धा त्याला घाई नव्हती. आंघोळ केली, आवरलं, शेविंग केली मस्त तिच्या बाथरूम मध्ये. आणि जेव्हा रात्र झाली तेव्हा आरामात तो तिथून निघून गेला, जसं काय घडलंच नाही. आणि छत्री घेऊन गेला सोबत, मर्डर वेपन. सो हे सापडणं इतकं अवघड होतं कारण सोसायटीतली लोक जे होते त्यांना पण माहित नाही की असं काय होऊ शकतं की ज्या वॉचमॅनला काढून टाकलंय आपण तो कशाला काय करेल. बरोबर. सो हे पाहणं खूप इम्पॉर्टंट आहे फिल्म मध्ये की जरी ती एंटरटेनिंग फिल्म असली, कमर्शियल फिल्म असली, तरी हे खरं घडलेलं आहे. सो आपण कोणाला काय बोलतो, आपली एखादी कुठली छोटी गोष्ट कोणाला ट्रिगर करू शकते, खूप विचार करून करायचा असतं आयुष्यामध्ये. करेक्ट. शब्द खूप मॅटर करतात. जेव्हा तुम्ही तुमच्या टीमशी बोलायचं, तुम्ही पण असं विचार करून बोलायचा की काय कोणाला काही लागायला नको? नाही, ह्यांना काय बोलायचं, हे काय हे मर्डर काय. सरांची बॉडी शॉडी चांगली आहे पण आहे ते. मग काय काय केला सीन, शर्ट बीट काढून असं जरा असं सकाळी व्यायाम करतोय डिटेक्टिव्ह असं नाही? एक पण सीन नाहीये, बट होपफुली थोडे ऍप झाले की मग करू थोडं तेव्हा आपण वी कॅन एक्सपेक्ट दॅट. बट आय थिंक खूप छान कॉन्व्हर्सेशन झालंय रिगार्डिंग विचयम. तर तुम्ही नक्की डेफिनेटली हा OTT प्लॅटफॉर्मवर नक्की बघा, आम्हाला चांगला रिव्ह्यू द्या, फीडबॅक द्या. आणि सर तुम्ही पण सगळ्यांनी मिळून एक मेसेज द्या की हा पिक्चर नक्की बघा आणि आमच्या पॉडकास्टला लाईक, सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करा. मेसेज प्लीज सांगा आम्हाला, आम्ही सगळ्यांना भीक मागतो, कोणीतरी बोला यार. नाही, निशी खूप छान बोलते आणि तिला बघतील लोक. फॅक्टर नाही. हॅलो एव्हरीवन, दिस इज निशिगंधा. मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट नाही करते, फोर्स करते की सगळ्यांनी विषयम बघायचा आहे, जो 4 प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे. watch.com, त्यानंतर हंगामा, जिओ आणि त्याचबरोबर एअरटेल एक्स्ट्रीमवर. आमची खूप छान कास्ट आहे आणि सगळ्यांनी खूप धमाकेदार काम केलंय. आय होप सगळ्यांना आवडेल. डू वॉच विषयम. थँक्यू. आणि आमचा पूर्ण पॉडकास्ट पहा. येस, पूर्ण पॉडकास्ट बघा प्लीज. मला 100% खात्री आहे की आता बरेच जण रील पाहतात आहेत, पण त्या रील मधली जी मजा आहे ती फक्त 1% आहे. पूर्ण तुम्ही एपिसोड पहा, तुम्हाला खूप धमाल आणि मजा येणार आहे. ऍब्सोल्युटली, नक्की पहा. ठीक आहे, कूल. येस.
थँक्यू. चलो सी यू. सर नाईस मीटिंग. पॉडकास्टचं पेमेंट सर ए आपल्याला अरे लो बजेट सांगितलं नाही. फिल्म पाहिली तुम्ही? फिल्म असं काय करताय? फिल्म पाहिजे आधी. अरे तो करू आहे आपण मूड पहिल्यांदा बोलवत आहे कोणाला ते नाही करत. खरंच नाही. 100 रुपये जीपे कर. 99 रुपीज. ओके. पण फिल्म पाहिल्याशिवाय नाही. बिलकुल नाही. तुम्ही एपिसोड रिलीज नाही केला तरी चालेल, पण फिल्म पाहिजे आधी. आमची फिल्म महत्वाची. आपण एकदम छान सिरियस बनवणार होतो, फॉर्मॅट होता. हा, फिल्म एवढं नाही सिरियस बनवलं. आपण एक काम करू, चहा घेऊयात आणि मग चहा घेऊया आणि मग